सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज. नमस्कार. मी धैर्यशील उर्फ दत्ताबापू अनपट, हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये माझ्या कुटुंबामध्ये तिसऱ्यांदा या ठिकाणी माझी पत्नी सारिका अनपट यांना जिल्हा परिषदेसाठी शिवसेना, आमचे नेते श्रीमंत रामराजे साहेब, श्रीमंत संजीवराजे, माझे आमदार दीपकरावजी चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे यांनी या ठिकाणी विश्वास दाखवला. त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. बापू, काय सांगाल? श्रीमंत रामराजे साहेब असतील, संजूराजे साहेब असतील, यांची एकदम विश्वासू सहकारी म्हणून तुम्ही आज राजकारणात केला. राजकारणापेक्षा तुमचा भर समाजकारणावर जास्त असतो. हे कसं तुम्हाला जमतं? या ठिकाणी कैलासवासी चिमणरावजी कदम साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली 1998-99ला राजकारणाची सुरुवात केली आणि एक समाजकारण ह्या ग्रामीण भागामध्ये लोकांचं दुःख बघितलं आणि लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवायचा, त्यांना मदत करायची, ह्या उद्देशाने राजकारणामध्ये प्रवेश केला. आज जर बघितलं तर गेल्या 2 पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लोकांनी संधी दिली आणि 4 वर्ष प्रशासकीय राजवटीचा कालखंड होता. 14 वर्ष जवळपास मी या मतदारसंघामध्ये काम करतोय आणि लोकांचे प्रश्न जाणून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करून त्यांना कशी मदत करता येईल त्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यामुळं प्रत्येकदा लोकांनी सुद्धा या ठिकाणी विश्वास दाखवलेला आहे. बापू, खरं तर तुमच्या मतदारसंघामधली बरीचशी गावं ड्रॉप झाली आणि नवीन गावं जोडली. खऱ्या अर्थाने पाहिलं तर दुष्काळी पट्ट्यातून तुम्ही येता, परंतु आज गेली 10-12 वर्ष झालं आम्ही पाहतोय की तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवलं. श्रीमंत रामराजे साहेब असतील, संजूराजे साहेब असतील, माझे आमदार दीपकराव चव्हाण साहेब असतील, यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी देण्याचा प्रयत्न केला. परंतु आता AI तंत्रज्ञान आणि शेती हा प्रमुख घटक तुमच्यामध्ये आला आहे. याबद्दल आपण काय सांगाल? आज जर बघितलं तर हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे AIचा काळ आहे आणि शेतीमध्ये AIच्या माध्यमातून या ठिकाणी फार मोठे बदल झालेला आपण बघतोय आणि ग्रामीण भागामध्ये आजही पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते आणि त्यामुळे पाण्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत आहे आणि कारण नसताना पिकाला जास्त प्रमाणात पाणी किंवा इतर खतं दिली जातात. जर AIचा वापर केला तर निश्चितपणे उत्पन्नही वाढेल आणि शेतीचा पोत चांगला राहील आणि आर्थिक प्रगती होऊ शकते. त्यामुळे भविष्यामध्ये या भागातील तरुण शेतकऱ्यांना सगळ्यांना AIचा वापर कशा पद्धतीने करता येईल. आज जर बघितलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये AIचा वापर होतोय. कुठल्याही क्षेत्रात ह्याच्यापासून बाजूला गेलं नाही. शेती क्षेत्रात जर AI आलं तर फार मोठी क्रांती आणि रोजगार आपल्याच शेतामध्ये आपल्याला उपलब्ध होईल. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. बापू, तुमची एक वेगळी ओळख आहे, आपला माणूस. खऱ्या अर्थानं कोणताही समाज असू द्या, कोणताही घटक असू द्या, त्याच्या नेहमी सुखदुःखामध्ये आपण सहभागी असता. यामुळं आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मतदारांचा मिळत आहे. हा खरं आहे. गेले म्हणजे 1998 पासून राजकीय सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेसपासून लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणे, त्यांना मदत करणे आणि आजपर्यंत गेले जवळपास 26-27 वर्ष कुठल्याही प्रकारचं असं द्वेषाचं राजकारण केलं नाही. त्यामुळे लोकांना एक आपला माणूस म्हणून जी प्रतिमा आहे, आज जर बघितलं तर एखादा ग्रामपंचायत सदस्य झाला तर त्यांच्याकडनं लोकांच्या अपेक्षा असतात. सुरुवातीला लोक विश्वास ठेवतात. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेला 2012ला कोरी पाटी होती. लोकांनी विश्वास दाखवला, त्यावेळी संधी दिली, परंतु नंतरच्या निवडणुकीमध्ये काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. ज्या दिवशी सदस्य म्हणून निवडून आले त्या दिवसापासून रात्रंदिवस या जिल्हा परिषद गटामध्ये लोकांच्या समस्या, सार्वजनिक प्रश्न असतील, व्यक्तिगत प्रश्न असतील, त्यासाठी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आणि सातत्याने लोकात राहिल्यामुळं जरी 14 वर्षाचा कालखंड 2012 ते 2026 गेला असला तरी परत एकदा जवळपास माझ्या मतदारसंघामध्ये 22 गावं आहेत. त्या जवळपास सर्वच गावातून सगळ्याच कार्यकर्त्यांनी 99% कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी माझ्या उमेदवाराची, माझ्या पत्नीच्या उमेदवाराची मागणी केली. ही तर कामाची पोचपावती आहे आणि माझा जुना मतदारसंघ त्यातली काही गावं आता वाठार जिल्हा परिषद गटामध्ये गेली. ज्यावेळेस नवीन मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळेस जी गावं वाठार गटामध्ये गेली त्याही गावातील लोकांनी त्या ठिकाणी मागणी केली की बाबा आम्ही हिंगणगाव गटामध्ये होतो आणि त्याच गटामध्ये असावे, आम्हाला काम करणारा
माणूस बापू वेळ देणारे माणूस आहेत, आम्हाला हिंगणगाव गटामध्ये समावेश व्हावा ही तर कामाची पोचपावती आहे. त्यामुळं जरी मतदारसंघाची पुनर्रचना झाली तरी सुद्धा निवडणुकीमध्ये कुठलीही अडचण नाही. बापू, आपल्याला खूप मोठा अनुभव जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याचा आहे. गेल्या 4 वर्षाचा जर कालावधी सोडला प्रशासकीय कारकिर्दीचा, तर 2 टर्म झाल्यात. यामध्ये विशेष अशी कामं आपल्याकडून झाली, त्याचा थोडा लेखाजोखा सांगावा. या ठिकाणी सर्वात मोठे काम या ठिकाणी मतदारसंघामध्ये केले की दळणवळणाचे साधनं निर्माण केली, रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी मतदारसंघातील रस्ते हे ग्रामीण मार्ग आणि इतर जिल्हा मार्ग होते. आम्ही सातत्यानं प्रयत्न केला की या ठिकाणी निधी, परंतु जिल्हा नियोजन समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्यांच्याकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नव्हता. कारण रस्ते जर करायचं म्हणलं, जवळपास 1 किलोमीटर रस्ता करायचा म्हणले तर जवळपास 1 कोटीचा निधी लागतो. मग हे रस्ते आपण करू शकत नाही. मग ह्याला उपाय काय हे करायचा, तर आमचे नेते श्रीमंत संजीवराजे, आम्ही जिल्हा परिषदेमध्ये बैठक घेतली. हे रस्ते जर अपग्रेड केले आणि हे रस्ते आपण वर्गीकृत करून MDR केले, जिल्हा मार्ग केले, तर मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारचा निधी आपल्याला या ठिकाणी मिळेल. त्यामुळे ते सर्वात मोठं काम आम्ही केले. 2017ला जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय घेतला आणि 2 वर्ष पाठपुराव्यानंतर 2019ला श्रीमंत रामराजे साहेब विधान परिषदेचे सभापती होते, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील साहेब होते. महाराजांनी त्या ठिकाणी मुंबईमध्ये मीटिंग लावली त्यांच्या चेंबरमध्ये आणि एका टप्प्यामध्ये हिंगणगाव गटच नाही परंतु तालुक्यातील अनेक रस्ते MDR केले. त्यामुळं रस्त्यांची परिस्थिती चांगली राहिली. त्याचबरोबर शिक्षण व्यवस्था, भौतिक सुविधा देणं असेल, म्हणजे शाळाची दुरुस्ती, संगणकीकृत डिजिटल वर्ग करणे असेल, अंगणवाडी इमारती असतील. या ठिकाणी 2012ला जिल्हा परिषद सदस्य म्हणून सारिका अनपट निवडून आल्यानंतर अंगणवाडी इमारती 1-2 अंगणवाड्यांनाच फक्त इमारती होत्या. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये आज जर बघितलं तर 3-4 अंगणवाड्या सोडल्या तर सर्व अंगणवाड्यांना त्या ठिकाणी इमारती देण्याचं काम केलं. आरोग्य सुविधा त्या ठिकाणी इमारती, पशुवैद्यकीय दवाखाने, अंतर्गत रस्ते, गटर, जेवढं शक्य करणं आहे तेवढं करण्याचं काम या ठिकाणी केलं. बापू, शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुधाकडे पाहिलं जातं. आज आपण दुधाच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांना खूप मोठी मदत करता. यामुळे या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांना एक आर्थिक प्राप्ती झाली आहे. तर यापुढे तरुणांसाठी कोणतं आपलं विजन असेल? या ठिकाणी तरुणांच्यासाठी या तालुक्यामध्ये रामराजे साहेबांच्या प्रयत्नाने औद्योगिक वसाहत सुरवडी या ठिकाणी झाली. त्या ठिकाणी कमिन्ससारखा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी आला. आत्ता ट्यूब इंडिया कंपनी असेल, श्रीटेक इलेक्ट्रिकल असेल आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी फलटणलाही घोषणा केली की विस्तारित MIDC सुरवडी या ठिकाणी करणार आहे. अजून काय कंपनी या ठिकाणी निश्चितपणे येतील, त्यामुळे एक रोजगार या ठिकाणी उपलब्ध होईल. आणि तरुणांनी नोकरी करताना या ठिकाणी अनेक तरुण शेती करतात, दुग्ध व्यवसाय करतात. दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत या ठिकाणी सांगितलं पाहिजे की मुक्त गोठा पद्धत ही गोविंदनं जी राबवली राज्यामध्ये आणि त्यांचा आदर्श घेऊन त्यांची एक देणगी आहे या तालुक्याला, या राज्याला. त्यांनी बाहेर जाऊन त्याचा अभ्यास करून या ठिकाणी चालू केलं. त्यामुळं अनेक तरुण, आज सासवड परिसर असेल तर या ठिकाणी अनेक तरुण दुग्ध व्यवसायाकडे वळालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर दुग्ध व्यवसायातून आर्थिक क्रांती झालेली आपण बघतोय. या ठिकाणी मी हिंगणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्रपणे आवाहन करतो की या तालुक्यामध्ये श्रीमंत रामराजे साहेब यांच्या माध्यमातून 2 बरकवडीचं पाणी आलं. त्यामुळं या ठिकाणी जिथं प्यायला पाणी नव्हतं तिथं आता ऊसाची शेती होत आहे. या तालुक्यामध्ये औद्योगिकरण झालं, कमिन्ससारखा मेगा प्रोजेक्ट या सुरवडी या ठिकाणी झाला. या तालुक्यामध्ये सिराम कारखाना असेल, साखरवाडी कारखाना असेल, हे दोन्ही साखर कारखाने अडचणीमुळे होते, ते सोडवण्याचं काम श्रीमंत रामराजे यांनी केलं. या तालुक्यामध्ये खंडकरी शेतकऱ्यांचा विषय अत्यंत महत्त्वाचा होता. खंडकरी शेतकऱ्यांना जमीन देण्याचं, तीही रामराजे कमिटीच्या माध्यमातून सोडवला गेला. या तालुक्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये उसाला झोनबंदी होती पूर्वी. त्या निर्णयाच्या राज्य सरकारच्या विरोधात रामराजे साहेब हायकोर्टामध्ये गेले. त्यांनी त्या ठिकाणी उच्च न्यायालयाला पटवून दिलं की अशी झोनबंदी शेतकऱ्यांची पिळवणूक होते.
त्यांच्या आणि उच्च न्यायालयाने त्यांची मागणी मान्य केली. आज जर बघितलं तर कार्यक्षेत्राबाहेर आपल्याला ऊस देता येतोय, ती सुद्धा त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी झालं. तर ही तालुक्यातील जे महत्त्वाचे विषय होते ते त्यांच्या माध्यमातून सुटलेले आपण बघतोय. परंतु रामराजेंनी ज्यावेळेस अपक्ष म्हणून निवडून आले आणि युती सरकारला पाठिंबा दिली, नुसतं तालुक्यापुरतं काम केलं नाही त्यांनी, परंतु कृष्णा खोऱ्याची निर्मिती फलटण या ठिकाणी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना तिथं घोषणा झाली आणि खऱ्या अर्थाने या पश्चिम महाराष्ट्रातील सगळे जलसंधारणाची कामं या ठिकाणी मार्गी लागली. त्यामुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अनेक विकासाची कामं या ठिकाणी मार्गी लागलेली आपण बघतोय. त्यामुळं माझे सर्व मतदारसंघातील बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की ज्यांनी या तालुक्यामध्ये बदल केला, विकासाची कामं केली, त्यांच्याच पाठीशी आपण उभे राहा आणि जी मागं आपण 2 वेळा संधी दिली, तिसऱ्यांदा या ठिकाणी संधी द्या आपली सेवा करण्याची. या ठिकाणी माझी पत्नी सारिका अनपट हे शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर उमेदवारी लढवत असून त्यांना बहुमताने निवडून द्या. निशाणी धनुष्यबाण आहे आणि सासवड पंचायत समिती गणातून डॉक्टर संतोष अंकुश कारंडे हे उभे असून त्यांची निशाणी धनुष्यबाण असेल. त्यामुळे मी मतदारांना विनंती करतो की त्यांनी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. नमस्कार, मी सौ सारिका धैर्यशील उर्फ दत्ताबापू हानपट. मी हिंगणगाव गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवित आहे. येत्या 5 तारखेला धनुष्यबाण या चिन्हावरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा. धन्यवाद. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.